मारुती जाधव आपल्याला इंग्लिश ग्रामर शिकवत आहे. आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आज 10वीच्या इंग्लिश ग्रामरमध्ये बरेच काही टॉपिक्स अभ्यासले. त्यापैकी आज आपण महत्त्वाचा टॉपिक, खूप महत्त्वाचा, फक्त 10वीलाच नाही तर सर्वच क्लाससाठी, जसे की पुढील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, याशिवाय 11वी असेल, 12वी असेल, 8वी 9वी 10वी साठी सुद्धा हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. तो म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. याच्यावर कोणती परीक्षा असेल त्याच्यावर सहसा इंग्लिश ग्रामरवर म्हणजे या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि म्हणून आज आपण अभ्यासूया डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच यालाच मराठीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कथन असं म्हणतात. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष कथन, तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन. तर पहा, तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. जेव्हा आपण बोलत असतो, जेव्हा बोलत असताना आपल्या समोर, जर आपण इतरांच्या बाबतीत बोलत असताना, आपण एखाद्याला बोलत असताना समोरासमोर बोलतो म्हणजे डायरेक्ट बोलतो, प्रत्यक्ष बोलतो, त्याला म्हणायचं आहे डायरेक्ट स्पीच. म्हणजे एकदम समोरासमोर बोलले तर आपण एकदम जे काय आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, प्रत्येक गोष्ट असेल, शब्दाला शब्द समोरच्याला जर बोलायचं असेल तर डायरेक्ट बोलणे म्हणजेच प्रत्यक्ष बोलणे. आणि याला काय म्हणायचं आहे, प्रत्यक्ष कथन. म्हणजे ते सोपं आहे. आणि याच्याशिवाय, याच्या उलट दुसरा जो प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये मात्र आपण एखाद्याला प्रत्यक्ष बोलत नाही. आपण बोलत असताना जो ज्याच्याविषयी बोलत असतो तो त्या ठिकाणी नसेल, तो तिसऱ्याविषयी बोलतो. पण बोलत असताना मात्र त्या ठिकाणी त्याला जे काही बोलायचं आहे ते त्याच्याविषयी बोलणं म्हणजेच म्हणजे त्यांच्याविषयी जे बोललेले जे काही शब्द आहेत ते शब्द जशाच तसे त्याचा अर्थ कायम ठेवायचा असतो. त्याच्यामध्ये काही बदल न करता बोलणं म्हणजे ते इनडायरेक्ट स्पीच किंवा अप्रत्यक्ष कथन. तिसऱ्याविषयी बोलणे म्हणजे अप्रत्यक्ष कथन. असे हे कथनाचे जे दोन प्रकार आहेत, त्या कथनांच्या दोन प्रकारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्हीच्या व्याख्या काय आहेत हे सुद्धा आपण अभ्यासूयात. आणि प्रत्यक्ष कथनामधून अप्रत्यक्ष मध्ये डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच जर वाक्य दिलं तर ते वाक्य कसा बदल करायचे त्याचा आपण सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीनं अभ्यास या व्हिडिओ मध्ये करणार आहोत. तर मग ज्या प्रत्यक्ष कथनाचे किंवा डायरेक्ट स्पीचचे आणि इनडायरेक्ट स्पीचचे जे प्रकार आहेत, 4 प्रकारामध्ये त्याचं 4 प्रकारांच्या वाक्यांचे जे प्रकार आहेत, जसं की समजा विधानार्थी वाक्य असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल, उद्गारवाचक वाक्य असेल किंवा आज्ञार्थी वाक्य असेल, या 4ही वाक्यांच्या प्रकारांचं डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशा प्रकारे बदल करतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर मग सर्वप्रथम पाहूयात अगोदर डायरेक्ट स्पीच म्हणजे काय. पहा, डायरेक्ट स्पीच दोन्हीची व्याख्या घेऊयात अगोदर. डायरेक्ट स्पीच यालाच मराठीमध्ये प्रत्यक्ष कथन असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणायचं आहे याला, प्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन किंवा डायरेक्ट स्पीच म्हणजे काय. एखाद्या व्यक्तीने
एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता कोणताही बदल न करता अवतरण चिन्ह जर ठेवले असतील, कोणताही बदल न करता आपण अवतरण चिन्हात ठेवले असतील किंवा अवतरण चिन्हात आपण लिहितो म्हणजेच एखाद्याचे मूळ बोलणे जशास तसे लिहिणे किंवा सांगणे, त्यालाच आपण प्रत्यक्ष कथन असं म्हणतो. बघा डबल एकदा, एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता आपण अवतरण चिन्हात लिहितो म्हणजेच कोणताही बदल न करता लिहितो म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे बोलणे जशास तसे सांगणे किंवा लिहिणे, म्हणजेच प्रत्यक्ष कथन. यालाच आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. बघा डबल व्याख्या अभ्यासूयात. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? प्रत्यक्ष कथन. त्याची व्याख्या पहा. एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता, कोणतेही व्यक्ती असेल त्याने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता आपण अवतरण चिन्हात लिहितो, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं मूळ बोलणं जशास तसे सांगणे किंवा लिहिणे म्हणजेच प्रत्यक्ष कथन. जे काही बोललेलं आहे, आणि लक्षात ठेवा डायरेक्ट स्पीच मध्ये जे वाक्य असतं, जो बोलणारा असतो त्याचं बोलणं अवतरण चिन्हामध्ये दिलं असतं, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये, त्यालाच डबल इन्व्हर्टेड कॉमा असं म्हणतात इंग्लिशमध्ये. मग आता दुसरा जो प्रकार आहे अप्रत्यक्ष कथन, त्याची व्याख्या अभ्यासूया. दुसरा प्रकार म्हणजे इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन. अप्रत्यक्ष कथन इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. तर या अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने उच्चारलेल्या शब्दात बदल करून, एखाद्या व्यक्तीने उच्चारलेल्या शब्दात बदल करून पण त्याच्या मूळ बोलण्याचा अर्थ बदल करून पण त्याच्या बोलण्याचा मूळ अर्थ कायम ठेवून इतरांना सांगणे म्हणजे
अप्रत्यक्ष कथन, अप्रत्यक्ष कथन होय. याला इनडायरेक्ट स्पीच असेही म्हणतात, म्हणजे अप्रत्यक्ष कथन होय. डबल एकदा बघा, इनडायरेक्ट स्पीचची व्याख्या काय आहे? एखाद्या व्यक्तीने उच्चारलेल्या शब्दात बदल करून पण त्याच्या बोलण्याचा मूळ अर्थ कायम ठेवून तो इतरांना सांगणे म्हणजेच काय? अप्रत्यक्ष कथन. असे हे कथनाचे दोन प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर मग या दोन्ही प्रकारांचा अभ्यास कशा प्रकारे वाक्य होतात आणि दोन्हीचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पाहूयात. अगोदर वाक्यामध्ये काही दिलेले, समजा वाक्य कशा प्रकारचं असतं पहा. फॉर एक्झाम्पल, राजू said to Priya, comma, double inverted comma. Raju said to Priya, I am very busy. I am very busy. असं वाक्य दिलं आहे. राजू said to Priya, I am very busy. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये अगोदर यांची आपल्याला नावं सुद्धा माहित पाहिजे. खरं तर प्रमुख 4 भाग केलेले असतात किंवा प्रत्यक्ष कथन जे असतं, ज्यावेळेस त्या प्रत्यक्ष कथनचं म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य असेल, त्याचं जर इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल करायचा असेल, रूपांतर करायचं असेल, तर वाक्यामध्ये त्याचे जे काही भाग आहेत, कोणते भाग पडतात तर ते पाहूया. या ठिकाणी त्याचे मुख्यतः किती भाग पडले? 4 भाग पडले. काय काय कोणते भाग आहेत? तर जो पहिला भाग आहे, पहिला, याला रिपोर्टर असं म्हणतात. रिपोर्टर. त्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याला म्हणायचंय रिपोर्टिंग वर्ब. त्यानंतर तिसरा जो भाग आहे त्याला म्हणायचंय लिसनर. आणि जो चौथा भाग आहे त्याला म्हणायचा आहे पहा रिपोर्टेड स्पीच. पहा, वाक्याचे भाग किती आहेत? 4 मुख्य भाग आहेत. कोणकोणते? एक आहे रिपोर्टर, दुसरा भाग आहे रिपोर्टिंग वर्ब, तिसरा भाग आहे लिसनर आणि चौथा जो भाग आहे तो आहे रिपोर्टेड स्पीच. तर मग हा जो रिपोर्टर म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. रिपोर्टर म्हणजे काय? तसा वाक्याच्या सुरुवातीला असतो रिपोर्टर आणि तो बोलणारा असतो, रिपोर्ट देणारा असतो, बोलणारा. मग जर ह्या 4 जे दिलेले हे आहेत रिपोर्टर, त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब जे आहे, हे रिपोर्टर काय करतो? लिसनरला बोलण्यासाठीचं जे क्रियापद असतं त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. जर समजा या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला डायरेक्ट स्पीचचे वाक्य आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल करायचा आहे, तर त्यावेळेस डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट मध्ये बदल करायचा असेल, जर लिसनर असेल तर या रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल होतो. आणि जर लिसनर नसेल तर मग तेच रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी कायम राहतं. त्यानंतर या ठिकाणी जे सेंटेन्स जे आहेत रिपोर्टिंग स्पीच मध्ये सेंटेन्स 4 प्रकारचे असतात. किती प्रकारचे? 4. रिपोर्टिंग स्पीच या ठिकाणी हे जे सेंटेन्स दिलं आहे आय एम व्हेरी बिझी, वाक्य जर पाहिलं आय एम व्हेरी बिझी, हे वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे, एक सरळ साधे विधान आहे, होकारार्थी वाक्य आहे आणि हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य आहे. मग याच्याशिवाय आणखी 4 कसे असतात? एक असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी असतं, इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य असतात, नंतर त्या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात आणि त्याशिवाय चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. या 4 अशा प्रकारचे वाक्य रिपोर्टिंग स्पीच मध्ये असतात. मग रिपोर्टेड स्पीच मध्ये या 4 प्रकारांचा अभ्यास, कोणत्याही प्रकारचं वाक्य दिलं असेल त्याचा बदल आपला डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशा प्रकारे करायचा याचा अभ्यास करायचा आहे. आता सुरुवातीला हे वाक्य दिले आपण बघूयात आणि मग अशाच प्रकारचे बदल कोणकोणत्या ठिकाणी होतात ते सुद्धा आपण
याच्यानंतर माहिती घेऊयात. आता हे वाक्य जे दिलेलं आहे याचा बदल आपण करून घेऊयात. राजू सेड टू प्रिया आय एम व्हेरी बिझी असं सेंटेन्स दिलं आहे. तर मग काय करा, राजू रिपोर्टर जशा झाली या वाक्याची सुरुवातीला, त्यानंतर सेड टू हे जे दिलेलं आहे सेड टू काढून टाकायचंय, या ठिकाणी टोल्ड घ्यायचंय. सेड टू काढून टाकलं, टोल्ड घेतलंय. जो लिसनर आहे तो जशाच तसा घ्यायचा आहे. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा असतो. इनडायरेक्ट स्पीच करत असताना, डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करताना कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. जर वाक्य विधानार्थी किंवा उद्गारवाचक असेल तर कंजंक्शन या ठिकाणी दॅट येत असते. जर विधानार्थी असर्टिव्ह सेंटेन्स असेल किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर कंजंक्शन जोडण्यासाठी कॉमा इन्व्हर्टेड कॉमा ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस कंजंक्शन दॅट देतात. मग दॅट घेतले. त्यानंतर आता पहा या ठिकाणी हे जे सब्जेक्ट आलेलं आहे अवतरण चिन्हामध्ये जे प्रोनाउन आलेलं आहे ते सर्वनाम या वाक्यातील जो रिपोर्टर आहे, राजू बोलणार आहे, रिपोर्ट करणार आहे. राजू म्हणतोय से टू प्रिया आय एम, कोण म्हणतोय मी खूप बिझी आहे. हे आहे राजूसाठी आलेलं आहे, पुरुषासाठी आहे. पुरुष असेल जर आहे सर्वनाम असेल, पुरुष असेल तर त्याच्यासाठी ही असा बदल होईल आणि स्त्री जर असेल तर त्यावेळी शी बदल होतो. ते बदल मी लिहून देणार आहे तुम्हाला. या ठिकाणी आयचा बदल काय म्हणणार होता, ही. याशिवाय रिपोर्टेड स्पीच मध्ये खूप बदल होतात ते आपण लिहिणार आहोत. सर्वनामामध्ये बदल होतो, जे प्रोनाउन्स आहेत त्यांच्यात बदल होतो. याशिवाय टेन्स जो आहे टेन्स मध्ये बदल होतो आणि काही काळदर्शक किंवा वेळदर्शक शब्द असतात त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होतो. ते शब्द कोणते आहेत आणि बदल काय काय होतो, कसा होतो याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर मग आता ही या ठिकाणी हे वाक्य जे आहे आय एम व्हेरी बिझी, प्रेझेंट टेन्स वाक्य या ठिकाणी एम आहे, एमचा बदल आता वॉज होईल, ही वॉज. आणि व्हेरी बिझी जे आहे ते जशाला तसं राहील या ठिकाणी. ही वॉज व्हेरी बिझी, ही वॉज व्हेरी बिझी. अशा प्रकारे वाक्य होईल बघा. राजू टोल्ड प्रिया दॅट ही वॉज व्हेरी बिझी. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीनं आपण हा डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य जर कोणतंही वाक्य तुम्हाला दिलं असेल तर त्याचा बदल एकदम सोप्या पद्धतीने या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर मग चला, अगोदर या डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करत असताना काही सर्वनाम असतील, काही विशेष क्रियापद असतील किंवा काही टेन्स असेल, जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बदल करावे लागतात त्याचा अभ्यास आपण करूयात. तर लिहा. सर्वप्रथम जर डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल करायचा आहे तर सहाय्यकारी क्रियापद जे आहेत त्या सहाय्यकारी क्रियापदांमध्ये काय बदल करायला पाहिजे ते लिहून घेऊया. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना करावायचा बदल. बदल काय होतो पाहूया. वरच्या साईडला लिहा. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना सहाय्यकारी क्रियापदात क्रियापदामध्ये पुढील बदल करायचा. काय होतात बदल सहाय्यकारी क्रियापदामध्ये? पहा, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब मध्ये बदल काय होतो पहा. दोन चार्ट करायचे, दोन बॉक्स करायचे. सॉरी, काय डायरेक्ट स्पीच, डायरेक्ट, दुसरा इनडायरेक्ट. दोन असे चार्ट तुम्ही करू शकता. मग लक्षात ठेवायचे बदल काय होतात.
पहा, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन अप्रत्यक्ष कथन असे दोन चार्ट आपण केलेले आहेत. यांच्यामध्ये काय बदल होतो तर तो बदल आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर समजा डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे आणि अवतरण चिन्हामध्ये सहाय्यकारी क्रियापद एम असेल किंवा इज असेल, जर अवतरण चिन्हामध्ये वाक्य रिपोर्टेड स्पीच मध्ये एम किंवा इज असेल तर त्यावेळेस इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचा बदल वॉज असा करावा. काय करायचं आहे? वॉज असा करावा. त्यानंतर जर डायरेक्ट स्पीच मधील वाक्य तुम्हाला बदल करायचे आर असं सहाय्यकारी क्रियापद असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना मात्र त्याच्यामध्ये बदल वेअर असं करायचं आहे. काय करायचं आहे? वेअर, WER, वेअर. त्यानंतर जर दिलेल्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज असं सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्यावेळेस मात्र बदल इनडायरेक्ट स्पीच मध्ये करत असताना हॅड असं बदल करायचं. काय करायचं आहे? हॅड. पहा, एम किंवा इज असेल तर वॉज, आर असेल तर वेअर आणि हॅव किंवा हॅज असेल तर हॅड असं बदल करायचे. त्यानंतर पहा, जर डीड दिलं असेल सॉरी डू किंवा डज असं जर असेल तर त्यावेळेस डीड करतात आणि जर डीड असेल सिंपल पास्टचं वाक्य असेल तर त्यावेळेस मात्र बदल आपला हॅड प्लस वीथ करतो. डीड असेल तर जर डीड असेल तर हॅड प्लस वीथ म्हणजेच पास्ट पार्टिसिपल असा बदल करतात. त्यानंतर जर दिलेल्या वाक्यामध्ये शाल किंवा विल असेल, शालचा बदल करूया. शाल असेल तर शालचा बदल जो आहे शालचा बदल शुड आणि विल असेल तर विलचा बदल वुड. तसंच कॅन असेल कॅनचा बदल काय होईल? वुड. असे हे बदल करावे लागतात. आणखी काही बदल पाहूयात. शालचं शुड, विलचं वुड. त्यानंतर मे असेल मे, मेचा बदल होईल माइट, मेचा बदल माइट. त्यानंतर जर तुम्हाला मस्ट असं दिलं असेल मस्ट तर मस्ट या सहाय्यकारी क्रियापदाचं मस्ट किंवा हॅड टू असं होतं. मस्ट किंवा हॅड टू अशा प्रकारे हे बदल तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद जे दिलेले आहेत त्या सहाय्यकारी क्रियापदांमध्ये करावा लागतो. त्यानंतर पहा पुढचा म्हणजे काही जे दिलेले सर्वनाम असतील सर्वनामामध्ये बदल कसा करायचा किंवा काही इतर शब्द दिले असतात वाक्यामध्ये त्या इतर शब्दामध्ये कशा प्रकारे बदल होतो हे सुद्धा आपण पाहूया. तर पहा इतर शब्दामध्ये बदल कसे होतात. इतर शब्दामध्ये होणारे बदल पुढील प्रमाणे. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच आता सारखेच दोन कॉलम करायचे. तर दोन कॉलम केल्यानंतर पहा आता या शब्दामध्ये सुद्धा कशा प्रकारे बदल होतात आणि कोणते बदल होतात ते अभ्यासूयात आपण.
समजा जर तुम्हाला डायरेक्ट स्पीच मध्ये जर धिस असा शब्द दिला असेल, दिलेल्या वाक्यामध्ये धिस असा शब्द आलाय धिस, तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल मात्र आपला धिसचा बदल दॅट असा करतो. धिस या शब्दाचा THIS धिसचा बदल काय करायचा आहे दॅट. तसंच दोज, दोज असं जर असेल तर दीज असं असेल तर त्याचा बदल दोज करतात. दीज या दर्शक सर्वनामाचा बदल काय करायचा आहे दोज करायचा. त्यानंतर हिअर असेल, हिअर असा शब्द आला असेल HERE हिअर, तर त्याचा बदल आपल्याला दिअर असा करावा. काय करायचा आहे बदल दिअर. हिअरचा बदल दिअर. दिसचा दॅट, दिसचा दोज, हिअरचा दिअर. त्यानंतर नाऊ असा जर शब्द असेल, नाऊ NOW नाऊ, नाऊचा बदल देन करायचा. नाऊ असा जर शब्द दिला असेल तर आपल्याला त्या नाऊ शब्दाचा बदल काय करावा लागेल देन. त्यानंतर पुढे पहा पुढचे शब्द हैदर जर असेल HITHER हैदर, तर त्याचा बदल हैदर. तसंच हेन्स असेल HENC हेन्स, तर त्याचा बदल आपल्याला देन्स असं करायचा देन्स. त्यानंतर दज असेल THUS दज असं जर तुम्हाला शब्द दिला असेल तर त्या दचा बदल मात्र सो असं करावा लागेल. बघा डबल एकदा बीजचा बदल दॅट, बीजचा बदल दोज, हिअरचा बदल दिअर, नावचा बदल दे, हैदरचा बदल हैदर, हेन्सचा बदल देन्स आणि दजचा बदल काय होतो सो. तर असे हे बदल होतात. तर याशिवाय आणखी पुढील काही शब्द जे आहेत त्या पुढील शब्दांचे बदल कशा प्रकारे होतात आणि ते बदल काय होतात याचा अभ्यास आपण करूयात. पुढील शब्द पहा. त्यानंतर जर तुम्हाला ॲगो असा जर शब्द दिला असेल, ॲगो असेल समजा डायरेक्ट स्पीच मध्ये, त्या ॲगोचा बदल होईल बिफोर. ॲगोचा बदल काय होईल बिफोर. त्यानंतर पुढचे शब्द बघा. जस्ट असा असेल शब्द जस्ट, जस्ट, जस्टचा बदल देन असा होईल देन. त्यानंतर जस्टचा बदल देन. त्यानंतर कम असेल कम COME कम, तर त्या कमचा बदल काय होईल गो, कम गो. त्यानंतर टुडे, टुडे असा जर तुमचा डायरेक्ट स्पीच मध्ये शब्द असेल तर त्याचा बदल होईल दॅट डे, टुडेचा बदल दॅट डे. टुमारो, टुमारो, टुमारो जर असेल तर द नेक्स्ट डे, टुमारोचा बदल होईल द नेक्स्ट डे. त्यानंतर येस्टरडे, येस्टरडे जर असेल तर द डे बिफोर, डे बिफोर. किंवा द प्रिव्हियस डे असे सुद्धा या येस्टरडे असेल तर होतं. आणि टुमारोचं द फॉलोइंग डे असं पण केलं जातं. हे सर्व बदल जे आहेत ते लक्षात ठेवा आणि लिहून सुद्धा घ्या, कारण परीक्षेसाठी खूप उपयोगी आणि महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचा जर शब्द जर दिला असेल आणि त्यावेळेस तुम्हाला तो आठवला पाहिजे. त्यानंतर टू नाईट, टू नाईट, टू नाईट असा जर शब्द दिला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना दॅट नाईट असा बदलतो, दॅट नाईट. त्यानंतर द नेक्स्ट वीक, नेक्स्ट वीक, नेक्स्ट वीक असेल तर द फॉलोइंग वीक. फॉलोइंग वीक. त्यानंतर नेक्स्ट मंथ, नेक्स्ट मंथ किंवा इयर असं जर असेल नेक्स्ट मंथ किंवा नेक्स्ट इयर तर त्याचा बदल द फॉलोइंग मंथ किंवा इयर असं तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट मंथ असेल किंवा नेक्स्ट इयर असेल
लास्ट नाईट, लास्ट नाईट असं असेल तर द प्रिव्हियस नाईट, द प्रिव्हियस नाईट. त्यानंतर 8 असेल YET8 तर टिल दे, टिल दे. अशा प्रकारचे शब्द जर समजा तुम्हाला वाक्यात डायरेक्ट स्पीच करत असताना जर आले असतील तर त्यांचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना बदल करावे लागतात. आणि खूप महत्त्वपूर्ण शब्द आहेत. या शब्दामध्ये इतर शब्द आहेत यांचा बदल कशा प्रकारे करायचा आहे हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जर अशा प्रकारचे बदल जर केले तर तुमचं म्हणजे इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते चुकणार नाही. तर मग पहा, आता हे बदल झाले. त्यानंतर आणखी पुढं काय बदल होतो पहा. जर समजा काही वाक्यामध्ये काळामध्ये सुद्धा बदल करावा लागतो. टेन्स मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल डायरेक्ट स्पीच मध्ये, त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचं पास्ट टेन्स करायचं असतं, सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे हे कोणकोणते बदल होतात याचा सुद्धा अभ्यास आपण करूया. तर पहा, टेन्स मध्ये होणारे बदल. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये काळामध्ये होणारे बदल असं त्याचं हेडिंग आहे, काळामध्ये होणारे बदल. कारण वर डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच लिहिल्यामुळे परत खाल्लीत नाही. होणारे बदल, काळामध्ये होणारे बदल. तर मग तशाच प्रकारे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. जर साध्या वर्तमान काळाचं वाक्य असेल, साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळाचं वाक्य असेल तर डायरेक्ट स्पीच मध्ये साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना साधा भूतकाळ करायचं. काय करायचं आहे? साधा भूतकाळ. यालाच आपण इंग्लिश मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा बदल सिंपल पास्ट टेन्स असं करायचं. त्यानंतर पुढं जर समजा दिलेलं वाक्य चालू वर्तमान काळाचं असेल, चालू वर्तमान काळाचं म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळाचं वाक्य असेल तर त्याचा बदल चालू भूतकाळामध्ये करायचा आहे, चालू भूतकाळ. तसंच जर दिलेलं वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं असेल, पूर्ण वर्तमान काळ, तर त्याचा बदल पूर्ण भूतकाळात करावा. पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना पूर्ण भूतकाळात करायचे. तसंच चालू पूर्ण वर्तमान काळ असेल, चालू पूर्ण वर्तमान काळ, तर त्याचा बदल चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचा बदल काय करायचं? चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण. तसंच जर साधा भूतकाळाचं वाक्य असेल, आता समजा की साध्या भूतकाळाचं वाक्य जर असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर त्याचा बदल इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय करायचं आहे? पूर्ण भूतकाळ असं करायचं. पूर्ण भूतकाळ. साधा भूतकाळ असेल तर काय करायचंय? पूर्ण भूतकाळ. आणि चालू भूतकाळ असेल, चालू भूतकाळ कंटिन्यू पास्ट कंटिन्युअस तर त्याचा बदल आपल्याला चालू पूर्ण भूतकाळ असं करतो. चालू पूर्ण भूतकाळ.
पहा हे काळामध्ये होणारे महत्त्वपूर्ण बदल आहेत आणि या टेबलचा चार्टचा उपयोग करूनच आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदल करू शकतो. आतापर्यंत आपण सर्व हे जी काही माहिती घेत आहोत किंवा घेतली आहे ही सर्व माहिती कशाची घेतली आहे, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल करत असताना लागणारी ही सर्व माहिती आहे. आणि या सर्व माहिती चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची. ही जर माहिती सर्व लक्षात ठेवली असेल तरच तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे न चुकता तुम्ही कोणत्याही प्रकारचं डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स दिलं असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते रूपांतर करू शकतात. मग आता वरील शब्द मात्र हे वरील जे बदल आहेत रिपोर्टिंग स्पीच मध्ये बदल कधी करायचे तर रिपोर्टेड स्पीच म्हणजे जे स्पीच आहे रिपोर्टेड स्पीच ते भूतकाळात असेल तर करता येतं. रिपोर्टेड वर्ब जर भूतकाळात असेल तर बदल करता येतात आणि जर रिपोर्टिंग स्पीच वर्तमान काळात असेल तर काळाचे काही बदल त्याच्यामध्ये करता येत नाहीत. आपण जसं सेंटेन्स घेऊया त्यावेळेस आपण पाहूया, त्यावेळेस सांगितले तुम्हाला मी. तर चला तुमचे काही सेंटेन्स पाहू. पुढे आणखी काही बदल होतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण बदल आता पाहूयात काय काय बदल होतात कसे. आता आपण एवढे सारे बदल पाहिले तर मग हे जे बदल आहेत सर्व बदल आता लिहून ठेवा वाटल्यास. वरील सर्व बदल जर रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल, जर रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल तरच करावेत. मात्र जवळीकता किंवा वेळ दर्शवणारे शब्द आहेत. मात्र वेळदर्शक शब्द जे आहेत ते कोणत्याही काळाचं रिपोर्टिंग वर्ब असेल किंवा सर्वनाम असेल. वेळदर्शक शब्द व सर्वनाम यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे. आता फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण. जर समजा तुम्हाला एक वाक्य दिलं असेल रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळी नसेल आणि जर वर्तमान काळात रिपोर्टिंग वर्ब असेल. रिपोर्टिंग वर्ब हे कुठे असतं आणि कसं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला पहा एक एक्झाम्पल. राजू सेज कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आय लाईक दिस असं वाक्य दिलंय. राजू सेज आय लाईक दिस. आता या वाक्यामध्ये पहा वाक्यात रिपोर्टर काय आहे. रिपोर्टर हा राजू आहे. रिपोर्टिंग वर्ब कोणतं असतं हे असतं दुसरं RV म्हणजे रिपोर्टिंग वर्ब. आर म्हणजे रिपोर्टर. लिस्नर आहे का यामध्ये लिस्नर नाही. आणि हे सर्व अवतरण चिन्हातलं जे वाक्य असतं ते असतं RS म्हणजे रिपोर्टिंग स्पीच. तर मग आता या वाक्यामध्ये आपण वर काय लिहिले पहा. वरील सर्व बदल कधी करायचे जर रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल तर. आणि जर भूतकाळात नसेल म्हणजे वर्तमान काळात किंवा भविष्यकाळ दर्शक रिपोर्टिंग वर्ब सुद्धा असतं तर मग त्यावेळेस कशात बदल करायचे. वेळदर्शक शब्द आणि सर्वनाम यांच्यामध्ये बदल करायचे. त्यावेळेस मात्र काळामध्ये बदल करण्याची गरज नाही. आता पहा बदल या ठिकाणी कसा होतो या वाक्याचा. रिपोर्टर जसा तसा राजू विधानार्थी वाक्य असर्टिव्ह. राजू सेजला सेज जे वर्ब आहे रिपोर्टिंग वर्ब कायम राहील. का कायम राहील कारण की या ठिकाणी
लिसनर नाही म्हणून राजू सेज कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आहे, म्हणजे अवतरण चिन्ह स्वल्पविराम अवतरण चिन्ह काढून टाका. दॅट घ्या. आता या ठिकाणी आय हे काय वापरले आहे, सर्वनाम वापरले. तर आय कोणासाठी आलेलं आहे, या राजूसाठी आलेलं आहे. मग या ठिकाणी आयचा बदल ही असा होतो. आणि जर जर या ठिकाणी ही हे सर्वनाम आलं तर लाईक मध्ये सुद्धा टेन्स बदलायचा नाही, लाईक्स असं फक्त होतं. दिसचा बदल मात्र करावा लागतो, कारण ते वेळ दर्शक शब्द आहे. बघा बदल कोणकोणत्या ठिकाणी झाले आहेत. राजू सेज या ठिकाणी कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकल्यामुळे दॅट आलेला आहे. आयचा बदल म्हणजे सर्वनामामध्ये बदल झाला पाहिजे. त्यानंतर लाईक हे आल्यामुळे लाईक्स झालेले, कारण साध्या वर्तमान काळाचा नियम काय आहे, जर दिलेलं वाक्य जर साध्या वर्तमान काळात ही शी इट असेल, म्हणजे वाक्याचा करता ही शी इट किंवा कोणताही तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर मुख्य क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, म्हणून लाईक्स असं झालेलं आहे. आणि हा दिसचा बदल मात्र काय केला आपण, दॅट असा बदल केलेला आहे. म्हणून सेंटेन्स झाले राजू सेज दॅट ही लाईक्स दॅट, ही लाईक्स दॅट. असंच एक सेंटेन्स पाहूयात. आणखी एक एक्झाम्पल पाहू. जया विल से आय लाईक दिस. जया विल से आय लाईक दिस. हेच वाक्य थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं. जया विल से आय लाईक दिस. आता या वाक्यामध्ये काय झालं बघा, रिपोर्टर आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे आणि रिपोर्टेड स्पीच आहे. तर मग याचा बदल काय होईल, जयाला जया जशाच से, विल से त्यानंतर कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढल्यानंतर हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण वाक्य पाहिजे की कशाचं आहे, डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच अवतरण चिन्हात जेवढे वाक्य ते डायरेक्ट स्पीच मध्ये, इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच असं सेंटेन्स पाहतो. जया विल से दॅट. आयचा बदल मात्र या ठिकाणी आता काय करावं लागेल, हे आय जे आहे कोणासाठी आलेला आहे, जयासाठी आलेला, तो बदल करा त्याला शी. त्यानंतर काळ जो आहे टेन्स मध्ये बदल करण्याची गरज मला पडत नाही. का, कारण की या ठिकाणी नियम सांगितलेला आहे वर की रिपोर्टिंग वर जर भूतकाळात असेल तरच काळाचा बदल करायचा आहे, काळाचा म्हणजे टेन्सचा बदल करायचा आहे. या ठिकाणी लाईक जशाच लाईक्स दिसचा फक्त बदल होईल दॅट. अशा प्रकारे तुम्हाला बदल करायचा. आता आणखी एक सेंटेन्स याच्या सारखाच बघूयात याचं, पण ते जर भूतकाळी तर रिपोर्टिंग वर्ब असेल ते पाहायचं आहे आपल्याला. आता हे दोन्ही सेंटेन्स पाहिला, जर रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळी असेल किंवा भविष्यकाळी असेल तर कशा प्रकारे बदल होतो हे पाहिलं. आता आपण जर दिलेल्या वाक्यात रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल आणि त्यावेळेस वाक्यात बदल काळामध्ये कसा बदल करायचा आहे हे पाहूया. नेहा सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा आय लाईक दिस. असा बदल वाक्य आहे. आता याच वाक्याचा बदल बघा कसं करायचं आहे. या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते कसं आहे, भूतकाळात आहे, पास्ट टेन्स मध्ये. मग आता पास्ट टेन्स आहे तर काय करायचं बदल, मग काय होतो, नेहा सेड दॅट. आयचा बदल तर होईल, महिला असल्यामुळे शी, आणि लाईक हे जे क्रियापद आहे हे वाक्य पहा. आय लाईक दिस ही सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आता याचा पास्ट टेन्स होतो. आय लाईक दिसचा तर बदल होणार दॅट. अशा प्रकारे आपल्याला जर दिलेलं वाक्य रिपोर्टिंग स्पीच जे आहे, रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळात असेल तर त्याचा काळामध्ये बदल करतात, जसा इथं झालेला आहे. प्रेझेंट टेन्स होता, आता पास्ट टेन्स. प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला s + v1 आहे, इथं मात्र s + v2 झालेला आहे. मग अशा प्रकारे हा बदल तुम्हाला करायचा असतो आणि ते बदल त्या वेळेस आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. तर अशा प्रकारे मग हे जे दिले डायरेक्ट स्पीच मध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशा प्रकारे रूपांतर करतात आपण अभ्यासलेलं आहे.
तर याशिवाय आपण वाक्याचे जे प्रकार आहेत, प्रत्येक वाक्याचे प्रकार, वेगवेगळ्या वाक्याच्या प्रकारांचा अभ्यास एका प्रकार म्हणजे डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसे करतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.